तू हिरे माझं मित्वाच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरीपासून. तर आता इथे ईश्वरी काहीतरी बघत असते. तर त्याच्या समोरूनच आता इथे अर्णवचे बाबा जात असतात, म्हणजेच रमाकांत राजशिर्के. तर आता इथे डाऊट येतो ईश्वरीला. बाबा बाबा असं म्हणते आता इथे ईश्वरी रमाकांतला बघून. तर आता ईश्वरी जाते पळत पळत. तर तिच्या हातामध्ये खूप सारे बॅग्स असतात. तर आता इथे ती पळत जात असते, मात्र हातात बॅग्स असल्यामुळे ती जाऊच शकत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता त्या बॅग्स खाली पडतात तिच्या हातातून. तर आता ती सावरत सावरत पुढे जाते, मात्र आता तिला खूप जड जात असतं, कारण खूप साऱ्या बॅग्स असतात. तर आता इथे आकाशला दाखवलंय. तर आता इथे आकाश विचार करत बसलेला असतो. तर आता तो खूप अस्वस्थ असलेलं दाखवलंय. तर आता इथे अर्णव बघायला लागतो गाडीकडे, कुठे ईश्वरी म्हणून. मिसिंदर असं म्हणतो आता इथे अर्णव. मिसिंदर असं म्हणतो तो. तर आता इथे तो आपल्या पॅन्टमधून फोन बाहेर काढतो. तर आता तो चालत चालत जातो बघायला ईश्वरीसाठी. तर आता इथे ईश्वरी एका ठिकाणी येते, मात्र आता इथे रमाकांत तिथून गायब झालेला असतो. काय बेवकूफ आहे मी असं म्हणते आता ईश्वरी. गणू बाप्पाने त्यांना दुसऱ्यांदा माझ्या समोर आणून उभं केलं होतं, तरी मी त्यांना थांबू नाही शकले असं म्हणते ईश्वरी. काय मूर्खासारख्या पिशव्या घेऊन चालायची काय गरज होती असं म्हणते ईश्वरी. बाबा सापडले असते तर. नाही असं म्हणते ईश्वरी. काय करून बाबा सापडायलाच हवेत असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक, वल्लरी आपल्या खोलीत असते. तर आता इथे मामा आणि आजी येतात तिच्या खोलीत. काय असं म्हणते आता इथे वल्लरी. असं काय करतेस? नम्रताची तू होणारी सासू आहेस, म्हणजे तिच्या आईची तू विहीन बहीण आहे का असं म्हणतो इथे अविनाश. अजून तू एकदा फोन करून आमंत्रण दे असं म्हणतो इथे अविनाश. करेल ना ती असं म्हणते आजी. कालपासून तू सांगितलंयस तरी ती अजून फोन केलेला नाही, काय हे असं म्हणतो अविनाश. वल्लरी काय हे लहान मुलासारखं असं म्हणतात आजी. काही दिवसांनी तू सासू होणार आहेस. सुप्रियांना आमंत्रणाचा फोन तूच केला पाहिजेच असं म्हणते आता इथे आजी. आणि आईच्या ह्या म्हणण्याला माझा 100% अनुरोध आहे, कारण खूप वेळ झालेला आहे फोन करणे असं म्हणतो. काय जबरदस्ती आहे, मागे लागलाय इतकं म्हणजे फोन करायलाच हवा असं म्हणते वल्लरी. स्पीकरवर ठेव असं म्हणतो तो. ठेवते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे स्पीकरवर ठेवते ती कॉल. तर आता इथे सुप्रियाला दाखवले. तर आता ती चहा बनवत असते. तर तेवढाच आता तिला कॉल येतो आणि समोरच आकाश बसलेला असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक, सुप्रिया कॉल घेते. हॅलो असं म्हणते आता इथे सुप्रिया. नमस्कार सुप्रिया बोलताय का असं म्हणते आता वल्लरी. हो बोलते असं म्हणते आता इथे सुप्रिया. आपण असं म्हणते ती. मी आकाशची आई बोलते वल्लरी असं म्हणते आता इथे ती. आकाशची आई असं म्हणते सुप्रिया. नमस्कार नमस्कार असं म्हणते ती. बघा आता योग आला आपला. तुमचा फोन आला, खरंच खूप बरं वाटलं असं म्हणते सुप्रिया. काय म्हणताय बोला ना असं म्हणते ती. नाही काय विशेष नाही असं म्हणते वल्लरी. आमच्या अंजलीच्या बाळाचं बारसं आहे, त्याचं आमंत्रण करायला फोन केलाय. नक्की यायचं असं म्हणते ती. हो हो असं म्हणते वल्लरी. खरेच नक्की येऊ आपण, आणि स्वतःहून आमंत्रण करताय तर खूप बरं वाटतंय असं म्हणते सुप्रिया. अजून आपली भेट नाही झाली, पण आता बारशाच्या निमित्ताने नक्की भेटू आपण असं म्हणते ती. हो हो भेटू ना असं म्हणते वल्लरी. बाय बाय असं म्हणते आता इथे वल्लरीला सुप्रिया. बघ एवढं सोपं होतं, याच्यासाठी तू एवढे दिवस घेतलेस असं म्हणतो होता इथे अविनाश. केला ना फोन, झालं समाधान असं म्हणते वल्लरी. आता एकटीला सोडाल का थोडा वेळ प्लीज असं म्हणते ती. बरं बरं असं म्हणतो होता इथे अविनाश. तर आता इथे अविनाश आणि याची बाहेर जातात. तर आता इथे वल्लरी बसते आतमध्येच. तर ती खूप टेन्शनमध्ये असते. तर आता ती खूप विचार करायला वगैरे लागते. अरे देवा, बारशाच्या निमित्ताने का होईना सुप्रिया माझ्या समोर येणार, आणि त्यावेळेला मात्र तिला काही करून टाळता येईल असं वाटत नाही मला असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता बघा प्रेक्षक हो, सुप्रियाला दाखवले. तर आता इथे सुप्रिया आकाशकडे बघते. आकाश खूप बेचैन होऊन बसलेला असतो. तर आता इथे सुप्रिया हसते. तर आता बघा प्रेक्षक हो, ती चहा आणि नाश्ता घेऊन येते आकाशसाठी. आकाश असं म्हणते आता इथे सुप्रिया, हे घ्या चहा आणि गरम गरम कॉफी. थँक्यू असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे पोहे आणि चहा आणलेला असतो सुप्रियाने. आकाश असं म्हणते सुप्रिया, तुमच्या आईचा फोन आला होता असं म्हणते ती. म्हणजे बारशाचं आमंत्रण द्यायला त्याने स्वतःहून फोन केला असं म्हणते सुप्रिया. वॉट असं म्हणतो इथे आकाश. दॅट्स ग्रेट असं म्हणतो तो. म्हणजे फायनली मॉम तुमच्याशी फोनवर बोलली असं म्हणतो तो. हो असं म्हणतो इथे सुप्रिया. म्हणजे असं म्हणतात इथे तर काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणते सुप्रिया. तर आता इथे आकाश म्हणतो नाही असं काही नाही असं म्हणतो तो. एनिवे दॅट्स ग्रेट असं म्हणतो तो. तर आता इथे सुप्रिया म्हणते, बरं आकाश एक सांगू का तुम्हाला असं म्हणते ती. नाही म्हणजे तुमच्या घरी एवढी वर्षाची तयारी सुरू आहे तेव्हा तुम्ही उगाच इथे वेळ वाया घालू नका असं म्हणते सुप्रिया. म्हणजे नमूचा राग तात्पुरता असतो, मी काढेन ना तिचा राग. तुम्ही या क्षणी घरी तयारीसाठी नसाल ना तर उगाच तुमच्या घरातले तुमच्यावर रागवतील असं म्हणते सुप्रिया. नाही काकू असं म्हणतात इथे आकाश. ऑलरेडी खूप अपसेट आहे अँड आय थिंक मला तिला समजावायला हवं असं म्हणतो आकाश. आता परत म्हणेल की माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमचे घरचे कामं इम्पॉर्टंट आहेत असं म्हणतो आकाश. तर सुप्रिया हसते. मी थांबतो इथे असं म्हणतो आकाश. ठीक आहे असं म्हणते सुप्रिया, चालेल. तर आता इथे सुप्रिया बघा प्रेक्षक काहीतरी विचार करत असते. तर आता इथे ईश्वरी थांबलेली असते मार्केटमध्ये. तर आता इथे तेवढ्यातच अर्णव येतो. तर आता तो तिला बघतो. मी सिंदूर काय तुला सांगितलं गाडीत बसायला, इथे काय करतेस असं म्हणतात इथे अर्णव. आणि किती फोन केले तुला, फोन का नाही उचललेस असं म्हणतो. कशी उचलणार, बघा बॅग्स किती आहेत असं म्हणतात ती. इथे आलीस कशाला असं म्हणतो अर्णव. गाडीत का नाही बसलीस असं म्हणतो. तुम्ही एवढं का काळजी करताय, जग सोडून गेल्यासारखं असं म्हणतात इथे ईश्वरी. काय असं म्हणतात इथे अर्णव, दे इकडे असं म्हणतात इथे अर्णव. चल तर बॅग घेतो आणि आता इथे अर्णव ईश्वरीला घेऊन जातो.
तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सुप्रिया येते आणि आकाशला बघते. तर आता इथे सुप्रिया म्हणते, आकाश खूप उशीर झालाय, जेवायला वाढू का असं म्हणते सुप्रिया. जेवण घ्या तुम्ही असं म्हणते ती. तर आकाश म्हणतो, नाही काकू, इट्स ओके असं म्हणतो तो. तर आता इथे डिसअपॉइंटेड असतो आकाश. तर आता तो टाइम बघतो. तर आता तो म्हणतो, 11:30 वाजवले, अजून नाही आली ती असं म्हणतो इथे आकाश. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तेवढ्यातच नम्रता येते आणि शुभांकर असतो तिच्यासोबत. तर आता ते दोघे एकत्र येतात. तर आता इथे आकाश बघतो दोघांना एकत्र. तर आता दोघे आईस्क्रीम खाऊन येत असतात. तर आता इथे आकाश दोघांना एकत्र बघतो आणि तो खूप चिडतो. आणि इथे शुभांकर आणि नम्रता खूप एन्जॉय करत असतात. तर आता इथे दोघे खूप हसत वगैरे असतात. तर आता इथे नम्रता येते आणि बघते आता इथे आकाशला. तर आकाश मात्र खूप चिडलेला असतो तिच्यावरती. तर आता इथे नम्रता म्हणते, आकाश असं म्हणते ते, तुम्ही इथे एवढ्या रात्री असं म्हणते नम्रता. तुझ्याशी बोलायचं होतं असं म्हणतो इथे आकाश. तर आता तो म्हणतो, इम्पॉर्टंट होतं म्हणून थांबलो होतो असं म्हणतो तो. अहो, मला खरंच नव्हतं माहिती की तुम्ही इकडे आलाय म्हणून असं म्हणते नम्रता आणि माझी वाट बघताय. मला फोन तरी करायचा होता तुम्ही असं म्हणते नम्रता. मी आता बोलूया का आपण असं म्हणते ती. नाही चोके असं म्हणतो इथे आकाश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो चिडलेला असतो दोघांना एकत्र बघून. तर आता इथे आकाश म्हणतो, ऑलरेडी खूप उशीर पण झालाय आणि तू थकली पण असशील, आपण उद्या बोलूया असं म्हणतो इथे आकाश. आकाश सर असं म्हणते आता इथे नम्रता. बाय काकू असं म्हणतो इथे आकाश आणि आता तो निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, आरडाओ आणि ईश्वरी अजून घरी नसतात. तर आता इथे वल्लरी घरात असते आणि आपल्या खोलीमध्ये असते. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता ती काहीतरी शोधायला येते बघा प्रेक्षक आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे ती काय काय काढत असते आपल्या कपाटामधून. तर आता त्यातून एक पुस्तक बाहेर काढते ती. तर आता त्याच्यामध्ये काहीतरी ठेवलेलं असतं तिने. तर आता इथे त्याच्यामध्ये काहीतरी असतो का प्रेक्षक हो, कसला तरी कागदपत्र असतं. तर त्याच्यामध्ये फोटो असतो रमाकांत आणि सुप्रियाचा. रमाकांत राजशिर्के यांचा विवाहित संबंध असं काहीतरी लिहिलेलं असतं. तर आता तेवढ्यातच तर आता इथे मंदिर दाखवले. तर आता इथे भजन करत असतो रमाकांत राजशिर्के. तर आता इथे जोरजोरात बघा प्रेक्षक हो, भक्तिमय होऊन तो भजन गात असतो. तर आता इथे टाळ वगैरे वाजवत असतो तो. तर राम राम सीताराम असं वगैरे म्हणत असतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरीला दाखवलंय. तर आता ती विचार करत असते. तर आता तिला आठवतं कसं रमाकांत राजशिर्के तिच्या समोरून जात असतो. आज पुन्हा एकदा अर्णव सरांचे बाबा समोर आले असं म्हणते ईश्वरी. कसला संकेत आहे हा बाप्पा असं म्हणते आता ईश्वरी. कधी भेटतील ते आता मला परत असं म्हणते ईश्वरी. भेटल्यावरच सगळं काही कळेल असं म्हणते ती. थोडंच आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक आपल्या रूम मध्ये. तर आता तो ईश्वरीला बघतो टेन्शन मध्ये बसलेलं. तर आता इथे अर्णव बघतो तिच्याकडे. तर तिला हात लावतो, मी सिंदूर असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी घाबरते आणि किंचाळते जोरात. वॉट असं म्हणतात इथे अर्णव. घाबरले ना असं म्हणते ईश्वरी. भूस, तू बघितल्यासारखं काय करतेस तू असं म्हणतात इथे अर्णव. तुमच्याऐवजी मी भूताला बघितलं असतं ना तर इथं चकले नसते असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे खूप घाबरते ईश्वरी. आमच्या इंदूरमध्ये एक होता भुलिया काका, झाडावर जाऊन बसायचा, भूतापेक्षा डरावना दिसायचा तुमच्यासारखं असं म्हणते आता इथे ईश्वरी. मी असं म्हणतो इथे अर्णव ना हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अर्णव जवळ जाऊन बसव तिच्या. लग्नाच्या आधी मुंबईच्या एलिजिबल बॅचलर्सच्या लिस्टमध्ये माझं नाव पहिलं होतं असं म्हणतो. भगवानच्या नाही कोण बनवतं ती लिस्ट असं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणतो इथे अर्णव. तुम्ही बोलायला लागला ना तर भूतासारखेच वाटतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. ऍक्च्युली युअर राईट असं म्हणतो अर्णव. भूतच आहे मी असं म्हणतो इथे अर्णव. बघा पटली ना ओळख असं म्हणतो ती. कारण भूतच एका वीज सोबत राहू शकतं असं म्हणतो. वीज असं म्हणतात इथे ईश्वरी, म्हणजे चुडेल असं म्हणतात. ते मराठीत काय म्हणतात, हडळ असं म्हणतात इथे अर्णव. एका हडळ सोबत भूतच राहू शकतं असं म्हणतो. सर मला बाकी काय म्हणा पण असं चुडेल वगैरे काय म्हणायचं नाही हा, नाहीतर मुझसे बुरा कोई नाही होगा असं म्हणते आता इथे ईश्वरी. आणि आता इथे जाते ती चालत चालत आणि अर्णवला दब देते. चुडेल म्हणे असं म्हणते आता इथे ईश्वरी बसून त्या खुर्चीवर बघा प्रेक्षक हो. आणि ती खूप चिडते. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो तिच्या जवळ येतो आणि आता तो तिच्या बाजूला येऊन बसतो. मी सिंदूर आय एम सॉरी असं म्हणतो इथे अर्णव. मी भूत नाही आहे पण तू हडळ असं म्हणतो तो. आणि आता इथे कानाला हात लावतो. काय असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवला. कशाला आला होता तसं म्हणते आता इथे ईश्वरी. बाळाचं नाव ठरवायचं की नाही असं म्हणतो इथे अर्णव. काय सांगणारच की नाही असं म्हणतो. ठरवूया ना असं म्हणते आता ईश्वरी. तुम्ही जरा भांडणं बाजूला ठेवली तर ठरवूया असं म्हणते ईश्वरी. आता नाही भांडणार आय सॉरी असं म्हणतो इथे अर्णव. प्रॉमिस असं म्हणते आता इथे ईश्वरी. प्रॉमिस असं म्हणतो आता इथे अर्णव. येऊ ना बात असं म्हणतो इथे अर्णवला ईश्वरी. तर आता दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. तर आता दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अविनाश, वल्लरी, आजी आणि राकेश एकत्र बसलेले असतात. तर आता इथे आजी म्हणतात, मला काय वाटतं ना अवी, जी नावं सुचतील ना ती त्वरित लिहून ठेव, म्हणजे अंजलीला आपल्याला सांगता येईल नंतर असं म्हणते आजी. अगदी ती बाळाची आई आहे, तिला आता नावं आवडायलाच हवीत असं म्हणतात इथे मामा. बोल ग वल्लरी, तू सांग काय बरं नाव ठेवायचं बाळाचं असं म्हणते आता इथे अविनाश. अगबाई असं म्हणते आता इथे वल्लरी. असं पटकन मला काही सुचत नाहीये नाव ठेवायला हा असं म्हणते आता वल्लरी. मला मला वाटलं नावं ठेवण्याची सवयच असेल तुला असं म्हणतात होतं इथे मामा. आवी आता भांडणं नको आहेत तुमची असं म्हणतात इथे आजी. आई मी काय म्हणते, हल्ली ना छोट्या छोट्या नावांचा ट्रेंड आहे असं म्हणते आता वल्लरी. म्हणजे सखी, काव्या, इरा
असं काहीतरी ठेवू आपण असं म्हणते वल्लरी. छान नाव आहे ती असं म्हणतात इथे मामा. आपण काहीतरी वेगळं सुचायला हवं असं म्हणतो तो. त्याला ही नावं असं म्हणते आता इथे वल्लरी. मला तर मोठीच नावं आवडतात हा. 4 किंवा 5 अक्षरी असं म्हणतो तो. मी पण कसं आहे ना आजी, मोठं नाव असलं ना की मग त्याचा शॉर्ट फॉर्म होतोच हाक मारायला. त्याच्यापेक्षा म्हणून नावच छोटं ठेवूया असं म्हणतो आता इथे राकेश. असं म्हणते वल्लरी. तर मग म्हणतो आता कसा ट्रेंड आहे माहितीये का, बाळाची आई आणि बाबा यांचं नाव एकत्र करून नवीन नाव ठेवतात असं म्हणतो इथे तो. म्हणजे अंजली आणि राकेश असं मिळून मग रांजली कसं वाटलं असं म्हणतो तो. काहीतरीच तुमचं असं म्हणतात इथे वल्लरी. रांजली काय रांजली, मी फक्त ट्रेंड सांगितलं का असं म्हणतो तो. पण अक्षर क आलंय त्याचं काय असं म्हणतात इथे आजी. हो क आलंय नाही का असं म्हणतात इथे मामा. कवर काय नाव ठेवायचं असं म्हणतो अविनाश. अंजली आणि राकेश अंजली असं म्हणतात इथे तो. काय कांजली वगैरे असं म्हणतात इथे वल्लरी. कमाल आहे असं म्हणतात ते. तर आता इथे ईश्वरीला आणि अर्णवला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी परत येते अर्णवकडे आणि काहीतरी सांगत असते ती आता त्याला बघा प्रेक्षक हो. सर मोबाईल मध्ये काय नाव ठेवत बसलाय असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवला. नाव शोधायचंय ना असं म्हणते ती. मी सिंदूर मी नावच शोधतोय फोनवरती असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. ईश्वरी म्हणते अक्षर काय माहितीये ना असं म्हणते ती. माहितीये को मला कोंबडीतलं क असं म्हणतात इथे अर्णव. एवढं कशाला चिडताय, अक्षर माहितीये ना, एवढंच विचारलं मी तुम्हाला, एवढं काय चिडताय असं म्हणतो तो. मी चिडतोय असं म्हणतात इथे अर्णव. नाही 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 बिलकुल नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुम्ही म्हणजे ना अगदी हे बघा असं म्हणते आता इथे ईश्वरी. हिमालयामध्ये असं सालोसाल मेडिटेशन आणि शांत बसलेल्या साधू सारखं भालिके आपल्या भाच्याचं नाव काय बरं ठेवायचं. झाली बडबड करून असं म्हणतो आता इथे अर्णव. झालं ओव्हर ऍक्ट करून असं म्हणतो आता इथे तो. आता मी नाव शोधू असं म्हणतो आता इथे तो. तर आता ईश्वरी म्हणते तर आता इथे ईश्वरी उभारते. तर आता ती जाते जोरात. आठवलं असं म्हणते आता ईश्वरी. मला नाव सुचलंय असं म्हणते ती. असं म्हणतात अर्णव. काय कर्णिका असं म्हणते आता इथे ईश्वरी. कसं वाटतंय कर्णिका असं म्हणतात इथे अर्णव. साऊंड्स नाहीस असं म्हणतात इथे अर्णव. पण याचा अर्थ काय आहे मला माहिती आहे ना असं म्हणते ईश्वरी. कर्णिका म्हणजे महत्वाच्या गोष्टीतला इंद्रबिंदू. हा असं म्हणतात इथे ईश्वरी. नाहीच असं म्हणतात इथे अर्णव. पण ताईला आवडायला हवं ना असं म्हणतो. हो चला चला 4 वेळा चला असं म्हणतात इथे ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी पळत पळत जात असते. तर आता ईश्वरीला काहीतरी आठवतं. मी जरी भूत नसलो तरी असं म्हणतो तो तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. तर आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक आपले चपला वगैरे घालते आणि चला असं म्हणते आणि आता जाते ती. या असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव जातो. तर अंजली ते बघा प्रेक्षक हो. काय झालं काढलीत का नाव असं म्हणते अंजली. तेच सुरू आहे पण अजून चांगलं नाव सुचत नाही का असं म्हणतात इथे अविनाश. राजेश तुम्ही सुचवा ना एखादं नाव आपल्या मुलीसाठी असं म्हणते अंजली. अंजली अहो आवडलं असतं मला पण त्याला स्वतःच नाही आठवत नाव. तो काय नाव सुचवणार ना असं म्हणतो राकेश. हे बरोबर बोललात जावई बापू. नाव काय फळ फुल काय आवडत नाही असं म्हणतात इथे मामा. तर आता अंजलीला राग येतो. तर आता इथे वल्लरी म्हणते कियारा. कियारा नाव कसं वाटतं असं म्हणते आता इथे वल्लरी. तर तेवढ्यातच आता इथे ईश्वरी आणि आडव येतात. कवरून पण आहे मॉडर्न पण आहे कसं वाटेल असं म्हणते आता वल्लरी. कसं वाटेल काय कसं वाटेल असं म्हणतो मामा. काहीतरी मराठी नाव सुचव असं म्हणतात इथे अविनाश. आम्हाला नाव खूप छान सुचलंय असं म्हणते ईश्वरी. कर्णिका असं म्हणते आता इथे ईश्वरी. कसं वाटतंय असं म्हणते ती. वा असं म्हणते आता इथे अविनाश. छान नाव आहे कर्णिका असं म्हणतो होता इथे अविनाश. वा कर्णिका असं म्हणतो तो. तर आवडत नाही तर इथे वल्लरीला. तर आजी म्हणते नाव तर छान आहे पण अजून काहीतरी सुचतंय का बघूया ना असं म्हणते आता इथे आजी. तर अविनाश म्हणतो कालभ्या किंवा केतकी असं म्हणते आता इथे वल्लरी. केतकी पण लिहितात बघा प्रेक्षक. तर आता इथे अंजली सगळं बघत असते. तर आता इथे ईश्वरी म्हणते मी काय म्हणते आपण ना नावासाठी वोटिंग करूया. ज्याला सगळ्यात जास्त वोट मिळतील ते फायनल करू असं म्हणते आता ईश्वरी. काही गरज नाही असं म्हणते अंजली. बाळाची आई म्हणून बाळाचं नाव ठेवायचा अधिकार पूर्णपणे माझा आहे असं म्हणते अंजली. तर आता वल्लरीला खूप छान वाटतंय सगळं ऐकून. तर राकेश म्हणतो मला काय वाटतं त्यापेक्षा आपण सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून देवासमोर टाकूया का आणि ज्याचं नाव येईल ती व्यक्ती ठरवेल काय नाव ठेवायचं तेच म्हणतात इथे राकेश. हा असं म्हणतात इथे आजी. तुम्ही म्हणताय तर तसं करूया असं म्हणतात इथे अंजली. तर तेवढाच आकाश येतो. आकाश भाऊजी आले. भाऊजी बाळासाठी काय नाव सुचलं की नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. नाही असं म्हणतो आकाश. वेळ नाही मिळाला मला असं म्हणतात इथे आकाश. तर आता तो खूप डिसअपॉइंटेड असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळं बघतात त्याच्याकडे. काय रे आकाश तुझ्या होणाऱ्या सासूबाई उद्या येणार आहेत ना बारशाला असं म्हणतात अविनाश. हो असं म्हणतात इथे आकाश. सुप्रियाने जर मला उद्या पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणते आता इथे वल्लरी. काय करू मी आता असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरी काय ते विचार करत असते तेवढाच राकेशला कॉल येतो. तर आता इथे कॉल बघतो राकेश. तर आता इथे राकेश जातो उठून बघा प्रेक्षक आपला कॉल घेण्यासाठी. तर आता इथे एकमेकांकडे बघतात ईश्वरी आणि अर्णव. तर मामा म्हणते आलोच हा मी ठीक आहे असं म्हणून आता इथे मामा लेटर देतो ठेवतो आणि जातो तिथून. तर आता बहुतेक तो राकेशला बघायला जातो. तर आता इथे बघा प्रेक्षक बाकी सगळे लोक असतात रूममध्येच. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत थांबलेले असतात. तर असं म्हणतात आजी लवकरात लवकर नाव फायनल करा हा बाळाचं असं म्हणतात आता इथे आजी बघा प्रेक्षक तर आता इथे सगळेजण खूप आनंदात असतात. तर आता इथे वल्लरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते सुप्रियाला बघेल म्हणून. तर आता इथे राकेश म्हणतो अहो किती तर वेळा मी सांगतोय तुम्हाला तरी पुन्हा तेच कळत कसं काय नाही तुम्हाला असं म्हणतो राकेश.
अहो कुठली केस, कोण वकील? मी नाही आहे कोणी वकील बिकील असं म्हणत होता इथे तो. मला नाही आठवते काय असं म्हणतो तो. आज बरोबर पकडला जाणार असं म्हणतो मामा. केस वगैरे मला स्वतःचं नाव आठवत नाही. कुठली केस लढणार आहे मी तुमची असं म्हणतो राकेश. अहो मस्करी का करेन मी असं म्हणतो तो. खरंच आठवत नाही मला काही असं म्हणतो तो. हे बघा माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर मला खरंच काही आठवत नाही असं म्हणतो इथे राकेश. तर आता इथे बघा प्रेक्षक राकेश वळतो आणि बघतो आता इथे अविनाशकडे. मामा असं म्हणतो इथे राकेश. मामा जरा इथे येता का असं म्हणतो इथे राकेश. मी असं म्हणतो अविनाश. हा ना जरा इथे प्लीज असं म्हणतो राकेश. तर आता इथे अविनाश जातो तिथे. हा जरा ह्यांच्याशी बोला ना असं म्हणतो राकेश. मला सारखे फोन करतायत आणि काहीतरी तारीख केस वगैरे म्हणतायत आणि मला खरंच काय आठवत नाही आहे हो असं म्हणतो राकेश. मला तरी यांचं नावही आठवत नाही आहे. तुम्ही जरा बोला ना याच्याशी असं म्हणतो तो. तुम्ही बोला ना असं म्हणतो इथे राकेश आणि आता तिथून निघू जातो बघा प्रेक्षक होतो. तर आता फोन घेतो बघा प्रेक्षक. हो अविनाश आपल्या हातात. हॅलो असं म्हणतो अविनाश. हॅलो असं म्हणतो तो. तर आता कोणीच नसतं बघा प्रेक्षक फोनवर. कट केला असं म्हणतो इथे अविनाश. तर आता इथे रात्र झालेले दाखवले बघा प्रेक्षक. तर आता इथे बरं काकू असं म्हणतो शुभांकर. तुझी कन्या धन्य आहे की ज्यासमोर मी हात टेकले पाहिजे तसं म्हणतो शुभांकर आता सुप्रियाला. तर आता इथे तिघेही जेवण खात असतात. तर शुभांकर, नम्रता आणि सुप्रिया तिघेही खात असतात. तर आता इथे शुभांकर म्हणतो की मला माहितच नव्हतं की ही इतकी वेडी आहे. ह्या मॅडम ऑटोग्राफ घेण्यासाठी कुठे कुठे शिरल्या असं म्हणतात शुभांकर. बरं रोहित चिल मारलं म्हणून त्याने काही रिॲक्ट केलं नाही. पण त्यांच्या जागी कोणीतरी असलं असतं ना तर आम्हाला दोघांनाही शिवा पडल्या असत्या आणि माझी नोकरी गेली असते असं म्हणतो तो. हे पण ढमे मजा आली असं म्हणतात इथे तो. हो असं म्हणतात इथे नम्रता. ए ढमे चिल कर असं म्हणतात इथे शुभांकर. अगं उद्या होईल तुमचा सगळा सॉर्ट होईल असं म्हणतो तो. बरं काकू तुला माहितीये का तिचा ना चेहरा बघण्यासारखा होता. काय 30 सेकंडच्या ऍड मागे एवढी मेहनत असते हिला माहितीच नाही असं म्हणतो शुभांकर. प्रत्येक वेळी तो डिरेक्टर जेव्हा कट म्हणायचा तेव्हा ए कट म्हणाले त्याचं ते संपलं असं म्हणायची आणि हे सगळं सेटला ऐकू जायचं असं म्हणतो तो. हे सगळे पराक्रम होऊन त्या लोकांनी आम्हाला बाहेर काढावं याच्या आधी मी हिला घेऊन बाहेर पडलो असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच आता इथे कॉल येतो बघा प्रेक्षक शुभांकरला. तर आता इथे तो कॉल बंद करतो. बरं काकू असं म्हणत होता इथे तो. आमडन मी चाललो असं म्हणत होतो. ए शुभांकर अजून किसे सांग ना. म्हणजे मला ऐकायचं आहेत ना मोने अजून काय मजा केली ते असं म्हणते सुप्रिया. तुम्हाला किसे सांगायचंच आहेत. मला एडिटरवाल्यांशी बोलायचं आहे आणि फोन करतो आणि सांगतो तुम्हाला. मला आता त्यांच्याशी बोलावं लागेल. आपण बोलू ना आरामात असं म्हणतो तो. चलो गाईज गुड नाईट असं म्हणतात इथे शुभांकर. तर आता इथे दोघे जेवण बसून खात असतात. नम्रता आणि सुप्रिया बघा प्रेक्षक. तर आता इथे ताटावरून उठून जाते नम्रता. तू कुठे उठतेस जेवणार कोण असं म्हणते सुप्रिया. आई बस झालंय आता असं म्हणते आता नम्रता. नाही नाही पूर्ण कर जेव असं म्हणते आता इथे सुप्रिया बघा प्रेक्षक. हो तर आता इथे नम्रता जेवत असते. मो असं म्हणते आता इथे सुप्रिया. मला सांग तुला माहित नव्हतं का आज आकाश येणार आहे ते असं म्हणते ती. तर आता इथे नम्रता म्हणते आई मला खरंच माहिती नव्हतं असं म्हणते आता इथे नम्रता की आकाश इथे येणार आहेत ते. मला माहित असतं तर मी आले असते ना पटकन घरी असं म्हणते आता इथे नम्रता. आणि त्याने मला फोन पण नाही केला का असं म्हणते ती. नमो तुमच्या अशा वागण्यामुळेच ना तुम्ही एकमेकांची मनं दुखवताय असं म्हणते आता इथे सुप्रिया. दुसरं काही नाही खरं आहे असं म्हणते आता इथे नम्रता. पण आई मी बोलून घेईन त्यांच्याशी असं म्हणते आता इथे नम्रता. हा असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक सुप्रिया. तर आता इथे विचार करत बसलेली असते नम्रता. आई मला सांग त्याच्या आईचा काय फोन आला होता का बारशाचा आमंत्रणासाठी असं म्हणते नम्रता. हो ग असं म्हणते सुप्रिया. म्हणजे कमालच झाली हा असं म्हणते आता सुप्रिया. त्याने कसं काय मला फोन केला असं म्हणते ती. तर आता नम्रता म्हणते आई अगं त्या तुला फोन करणारच होत्या असं म्हणते आता इथे नम्रता. तुझ्याच मनात होतं की त्या तुला भेटल्या नाही आहेत तुझ्याशी बोलल्या नाही आहेत तर बघ आता केलं नाही त्यांचा फोन असं म्हणते आता इथे नम्रता. हो असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक नम्रता विचार करत असते. बरं आई उद्या बारशाला एकदम छान टकाटक रेडी होऊया काय असं म्हणते नम्रता. काय का नमू टकाटक वगैरे काय असं म्हणते सुप्रिया. मी आपली जशी नेहमी होते तशी तयार होऊन जाईन असं म्हणते सुप्रिया. आई तुला ना काही कळतच नाही असं म्हणते आता नम्रता. काय अगं अगं तू विहीन होणार आहेस ना त्यांची पहिल्यांदा भेटणार आहेस असं काय करतेस असं म्हणते आता इथे नम्रता. तर सुप्रिया विचार करायला लागते. अशी काय ही चिडण्यासारखं काय होतं एवढ्यात त्याच्यात असं म्हणते आता सुप्रिया. तर आता इथे आकाश झोपल्या रूम मध्ये. तर वल्लरी येते. तर आता ती म्हणते आकाश काय रे असा का बसलायस तू असं म्हणते आता वल्लरी. काय नाही असं म्हणतो आता इथे आकाश. नथिंग नथिंग काय असं म्हणते वल्लरी. काहीतरी झालंय सांग मला बरं काय झालंय असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आकाश म्हणतो असं सांगण्यासारखं काहीच नाही आहे मॉम असं म्हणतो आकाश. आता तुझ्या मॉमला सुद्धा तू काही सांगणार नाहीस का असं म्हणते आता इथे वल्लरी. बरं मला सांग कुठे गेला होतास तू असं म्हणते आता इथे वल्लरी. मी नम्रताच्या घरी गेलो होतो असं म्हणतात इथे आकाश. अच्छा नम्रताकडे गेला होता असं म्हणते आता वल्लरी. काय घरीच बसला होता की बाहेर गेला होता फिरायला असं म्हणतात इथे वल्लरी. तिच्यासोबत घरी बसायला किंवा बाहेर जायला ती असायला तर हवी होती ना घरी असं म्हणतो तो. ती बाहेरच होती असं म्हणतो तो. नव्हतीच घरी असं म्हणतो तो. खूप वेळ वाट बघायला लागले मला असं म्हणतो तो. अरे इच्छा असं म्हणते वल्लरी. नम्रताच्या घरी नम्रता नव्हती पण तू तिच्या घरी बसवून तिची वाट बघत होतास असं का असं म्हणते वल्लरी. मला वाटलं की ये लवकर पण उशीर झाला तिला असं म्हणतात इथे आकाश. पण एवढी गेली कुठे होती ती असं म्हणते वल्लरी. त्या शुभांकर सोबत गेली होती कुठेतरी आर्ट शो बघायला असं म्हणते ती शुभांकर असं म्हणते वल्लरी. हा कोण आता असं म्हणते वल्लरी शुभांकर. तिचा
मित्र आहे असं म्हणतो आता इथे आकाश. इंदोरमध्ये एकत्र मोठे झाले असं म्हणतो. आकाश असं म्हणते वल्लरी. नक्की तो नम्रताचा फक्त मित्रच आहे ना असं म्हणते वल्लरी. तर आता इथे आकाशला डिस्टर्ब होतं बघा प्रेक्षक हो ऐकून हे सगळं. तर आता तेवढ्यातच टेडी येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नम्रता खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो टेडी घेऊन आलेला असतो शुभांकर. काय ना मॅडम हे असं म्हणत होता शुभांकर येतो. हे बघ तुला भेटायला इंदोरहून आलोय असं म्हणतो तो. तर आता इथे पाठीमागे शुभांकर असतो. शुभ असं म्हणते आता इथे नम्रता. जिथून आलास ना तिथे जा परत असं म्हणते आता इथे नम्रता. अरे अरे इंदोरवरून आलोय असा कसं परत जाऊ असं म्हणतो शुभांकर. सराफा बाजारमध्ये खाऊन खाऊन मी पूर्ण फुगलोय म्हणून मला सगळेजण गोलू म्हणतात असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता रडत असते. अरे पण गोलू तिचं तोंड तर तुझ्यापेक्षा जास्त फुललंय असं म्हणतो तो. अरे डोंट वरी हिचा मूड कसा ठीक करायचा बरोबर माहिती आहे मला असं म्हणतो तो. तर आता मिमिक्री शो आहे हा टेडी आणि शुभांकरचा. आपल्या हातात जादू आहे खुदगुदल्या करूया का असं म्हणतो तो. शुभू आगाऊपणा करू नकोस हा. एकदा सांगितलं ना माझा मूड नाही म्हणून असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे टेडीकडे बघतो बघा प्रेक्षक शुभांकर. तर आता इथे अरे बोलायचं म्हणजे मूड ऑफ होतो का तुझा असं म्हणतो तो. माझ्या तर जादू आहे गुदगुल्या करू असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता हसायला लागते. काय रे शुभू वेडा आहेस का तू असं म्हणते आता इथे नम्रता. गुदगुल्या वगैरे काय अरे शुभू नाही हा नको नको असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. नम्रता तर गुदगुल्या करत असतो तर हसत असते खूप. तर शुभू काय असं म्हणते आता इथे नम्रता. बोलूराव डमे डमे हसली असं म्हणतो इथे तो. चलो आपला काम खतम पैसे आजम चलो इंदोर असं म्हणतो तो. काय डमे असं म्हणतो इथे शुभांकर. तर आता इथे जातो बघा प्रेक्षक शुभांकर. तर आता इथे कोण आले ते मामीकडे खेळायला असं म्हणते. ईश्वरीने खेळत असते ती आता इथे अंजलीच्या मुलीला. नाही 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 असं म्हणते ती. तर आता इथे पावडर खाली पडते बघा प्रेक्षक तेवढ्यातच. अरे भगवान असं म्हणते आता इथे ईश्वरी. पावडर सांडली असं म्हणते ईश्वरी. काय पावडर सांडली असं म्हणते आता इथे ईश्वरी. आपल्याकडे काय दुसरी आहे हो की नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. बरं ही लावूया हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता आडव येतो असं म्हणतो तो आणि खेळायला लागतो त्या मुलीसोबत. तर आता इथे पावडर तिच्या डोळ्यात जाते. तर आता तोंडाला सुद्धा लागते. तर आता इथे अर्णवला बघा प्रेक्षक हो ठसका वगैरे लागतो. तर आता ईश्वरी हसते. वॉट असं म्हणतात इथे अर्णव काय करतेस तू हसतेस कशाला असं म्हणतो तो. सर प्लीज असं म्हणते आता ईश्वरी. प्लीज एकदा आरशात बघा ना प्लीज असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय हे असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे आरशात बघतो अर्णव. काय कसं दिसतंय असं म्हणते ते. काय केलीस तू हे पुढे दिस असं म्हणतो तो. कसे कॉमेडी दिसताय तुम्ही असं म्हणते ते. हसायला का झालं जोकर वाटतं मी तुला असं म्हणतात अर्णव. आता तर भूत होता ना मग जोकर कसं काय झाला असं म्हणते ते. जस्ट शटाप असं म्हणतात इथे अर्णव. कसे दिसतायत मामा बघ असं म्हणतात इथे ईश्वरी. त्या बाळाला जोकर दिसतंय असं म्हणते ते. आणि खेळायला लागते बाळासोबत. नीट काळजी घे असं म्हणतात इथे अर्णव. एक काम नीट जमत नाही तुला शटाप असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक त्या पावडरवर स्केट करायला लागतो. तर आता इथे तो पडणार असतो. तर आता इथे ईश्वरी त्याला पकडते बघा प्रेक्षक कारण तो आता इथे खाली स्लिप होत असतो. तर आता इथे ईश्वरी ओढते आणि त्या दोघे जण एकमेकांना मिठी मारतात. तर आता इथे बॅकग्राऊंड म्युझिक लावलंय तू हिरे माझं मितवाचं. तर आता खूप रोमॅन्टिक सीन दाखवले हा ईश्वरी आणि अर्णव मध्ये. बिसिंदूर काय झालंय तुला असं म्हणतो अर्णव. पडलो असतो मी समजत नाही का तुला असं म्हणतो काय चाललंय असं म्हणतो अर्णव. तर आता ते बाळ रडायला लागतं. कॉमनसेन्स नाही तुला असं म्हणतो काय शू असं म्हणतो इथे अर्णव. बघितलं ना रडायला लागतं बाळ. हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय झालं काय बोलला तुला मामा असं म्हणते आता इथे ईश्वरी. काय बोलला मामा असं म्हणून खेळायला लागते आता इथे ईश्वरी. बघितलं ना मामा मामीवर ओरडला हे बाळाला पण नाही आवडलं असं म्हणते आता इथे ईश्वरी. एक काम थेट जमत नाही तुला असं म्हणतात इथे अर्णव. सगळं सांडून ठेवलेस काय असं म्हणतात इथे अर्णव. नीट सांभाळ असं म्हणतात इथे अर्णव. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक लाड करतो त्या बाळाचे. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक तिथून निघून जातो. साफ करा प्लीज असं म्हणतात इथे अर्णव. कोण ते हा असं म्हणते अर्णवला ईश्वरी. तर आता प्रेक्षक आता बघितले समोर वगैरे काय ते. तर आता इथे असं दाखवले की आमचं सुखी घर तुझ्या आईमुळे कोलमडले असं म्हणतात. आता इथे आजची फोटोग्राफ बघून सुप्रिया आणि रमाकांतचा. तर आता इथे बघा प्रेक्षक पावसाचा दिवस असतो आणि तो फोटो बघून आता इथे सगळा तमाशा होतो. तर आता इथे ईश्वरीला सुरुवात असतात आजची. तर आता इथे अंजली पण म्हणते तुझ्या आईने माझ्या बाबांना माझ्या सात्विकाच्या मरणाला जबाबदार असलेल्या बाईची मुलगी या घरात राहणार नाही असं म्हणते. आता इथे आजी माझी बायको या घर सोडून कुठे जाणार नाही असं म्हणतात इथे अर्णव. कारण आता इथे अजय ढकल्यावर ईश्वरी जाऊन अर्णवच्या अंगावर पडलेली असते ना म्हणून. तुम्हाला आता कळलेला सगळा भूतकाळ मला या आधीच माहित होता असं म्हणतात इथे अर्णव. तर सगळ्यांना धक्का बसतं बघा प्रेक्षक सगळं ऐकून. तर बघा प्रेक्षक वर कॅप्शन इथे समजा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.